जामखेड शहरातील साठेनगर या ठिकाणी साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची 106वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळी शिवसेना युवा नेते आकाश शेठ बापना व मित्रमंडळ यांच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। यावेळी शिवसेना नेते पांडुरंग माने, शिवकुमार डोंगरे, उद्योजक लहूशेठ पवार, स्वप्नील खाडे, विकी पिंपळे तसेच साठेनगरचे अध्यक्ष शरद मोरे, किशोर कांबळे, रवी डाडर, दत्ता क्षीरसागर, दादा डाडर, आतिश डाडर, मनोज डाडर, सोनू क्षीरसागर, प्रेम कांबळे, विनोद कांबळे, नितीन डाडर, गणेश वाघमारे, शेखर मोरे, जितेश डाडर, ओम डाडर, सुमित डोलारे, दीपक रिटे, दादा अडगळे, रवींद्र डाडर, बाळू डाडर, अविराज क्षीरसागर, प्रीतम घायतडक, सुमित घायतडक, क्रिश खंडागळे, संतोष थोरात, सागर कांबळे, सचिन कांबळे, कृष्णा कांबळे, पियुष मोरे, अनुप साठे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते। महाराष्ट्रामधील एक असे नेतृत्व ज्यांच्यामुळे या महाराष्ट्राच्या भूमीला, या महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेला, वंचित, दीनदलित, शोषित सर्व महाराष्ट्रातील जनतेला एक आजच्या दिवशी एक असं नेतृत्व मिळालेलं आहे ज्यांचं आज 106वी जयंती, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 106वी जयंती आपण आज जामखेडमधील साठेनगर या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी करत आहोत। खरं पाहिलं तर अण्णाभाऊ साठेंचं जर आपण जीवनकाल पाहिला तर त्यांनी संपूर्ण आयुष्यामध्ये, अण्णाभाऊ साठे एक लेखक होते आणि एक थोर कवी होते ज्यांच्या लेखणीमुळे दीनदलितांना या महाराष्ट्रामध्ये न्याय मिळाला आणि त्यांच्यामुळे एक जगण्याचं खूप मोठं आश्रय या समाजामध्ये एक उंचावण्याचं त्यांचं प्रभुत्व होतं आणि त्याच्यामुळेच आज सर्व समाजातील सर्व दीनदलित घटकांना एक मोठा न्याय या महाराष्ट्रामध्ये, या भारताच्या भूमीमध्ये अण्णाभाऊ साठे यांच्यामुळे मिळाला। आज अशा थोर समाजवंत, थोर व्यक्तिवंत व्यक्तींचा आज जे जयंती आहे, आज जामखेड शहरामध्ये सकाळीच या ठिकाणी मोठ्या उत्साहात कार्यक्रम झाला, तसेच संध्याकाळी मोठी मिरवणूक या ठिकाणी निघणार आहे। तरी मी साठेनगरमधील सर्व आयोजक असतील, सर्व या मंडळाचे सर्व पदाधिकारी असतील, सर्वांना मी या अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद। आज 1 ऑगस्ट आपले सर्वांचे प्रेरणास्थान अण्णाभाऊ साठे यांची 106वी जयंती आहे। यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना मनापासून विनम्र अभिवादन करतो। मी व माझा मानी परिवार, आमचे सर्व जामखेड तालुक्यातील शिवसैनिक व आमच्या शिवसेना पक्षाच्या वतीनं कालच अण्णाभाऊंच्या जयंतीचं औचित्य साधत शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथभाई शिंदे यांनी घाटकोपर या ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांचं कर्मभूमी चिरागनगर या ठिकाणी शिंदे साहेबांच्या हस्ते त्यांच्या स्मारकाचं भूमिपूजन तसेच संशोधन केंद्र याचे देखील भूमिपूजन करण्यात आलेलं आहे। काल एकनाथ शिंदे साहेबांनी जे भूमिपूजन केलं त्याचं पुढच्या वर्षी आपलं सर्व जे अण्णासाहेबांचे भक्त आहेत त्यांना नक्कीच त्याचा त्यांच्या विचारांचा, वारसाचा उपयोग होणार आहे। त्याबद्दल देखील मी एकनाथ शिंदे साहेब यांचे, सर्व आम्ही जामखेडकरांच्या वतीनं अण्णाभाऊ साठे यांचे भक्त म्हणून त्यांचे आम्ही आभार देखील मानतो, धन्यवाद मानतो आणि जयंतीनिमित्त मी मनापासून विनम्र अभिवादन करतो।